ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 28 जून 2025 शनिवार. जे येशू सोबत होते, पण पेत्र आणि योहाना यांची आत्मविश्वास पाहून आणि ते निरक्षर व अशिक्षित आहेत हे जाणून लोक अचंबित झाले आणि त्यांनी ओळखले की ते येशू सोबत होते. प्रसिद्धाची कृत्ये अध्याय 4:13 वचन. लोकांनी पेत्र आणि योहान यांचे धाडस पाहिले. त्यांच्या बोलण्यात सामर्थ्य आणि अधिकार होता. त्यांचे शब्द ऐकताना अनेकांची मनाला चाटून गेले आणि त्यांनी विचारले, आम्ही काय करू? प्रसिद्धाची कृत्ये 2 अध्याय 36 वचन. पेत्र आणि योहान हे साधे शिकलेले नसलेले लोक होते, तरीही लोकांनी जाणले की ते येशू सोबत होते. येशू सोबत असणे आज तुमच्या घरात मोठेपणा आहे. तेच तुम्हाला विलक्षण बनवते. तुम्ही गरीब असाल, अशिक्षित असाल, पण जर तुम्ही येशू सोबत चालत असाल तर तुम्ही खास आहात. जस मोसे प्रभूसोबत होता म्हणून त्यांची चेहरा तेजस्वी झाला, तसेच तुमचे जीवन आणि सेवेचे कार्य प्रभूची उपस्थितीत वेळ घालवल्याने तेजस्वी होईल. कधीकधी आपण काही देवाची सेवकांच्या प्रभावी संदेशावर अचंबित होतो. आपणही तशीच चिन्हे आणि अद्भुत कार्ये करावीत अशी आपली इच्छा होते, पण त्याच कुबीत शिक्षणात किंवा वक्तव्यात नसेल तर येशू सोबतच्या त्यांची घनिष्ठ संबंधात असत. जर तुम्ही जास्त वेळ प्रार्थनेत, ध्यानधारणेत आणि मध्यस्थीत प्रभूसोबत घालवाल तर प्रभू तुमचा देखील सामर्थ्याने उपयोग करेल. तो तुम्हाला आपल्या तेजासाठी अग्नीची ज्वालेसारखे बनवले. एक जुनी म्हण आहे, फुलांच्या माळेसाठी वापरलेले दोरीही सुगंधित होते. कवी कंबनाची घरातील विणकामाचे यंत्रीय श्लोक म्हणते, चुंबकाला लागलेली लोखंडाची सळी देखील चुंबकीय गुणधर्म धारण करते. सूर्याभोवती फिरणारा चंद्र रात्री सूर्याचा तेज परावर्तित करतो म्हणून तो उजळतो. तसेच तुम्ही जितका जास्त वेळ येशूसोबत घालवाल तिथे तुम्हाला सामर्थ्य, बल आणि कृपा मिळेल. मी एका वृद्ध स्त्रीला ओळखत होतो ज्या नेहमी प्रार्थनेत मग्न असायच्या. त्यांची बुद्धीमुळे प्रभूने त्यांना भविष्य दर्शनाची देणगी दिली होती. त्या अशिक्षित होत्या, पण त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकारी, वकील आणि व्यापाऱ्यांना ख्रिस्ताकडे नेले. त्या नेहमी एका खांबाजवळ बसून मनापासून प्रार्थना करत असायच्या. त्या खांबाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय समजत. कधीकधी त्या मोठ्याने प्रार्थना करण्या इतक्या सामर्थ्य नसत, तरीही त्या शांतपणे बसून येशूची चेहऱ्याकडे एकटक पाहत असत आणि प्रभू त्याने आपली दिव्य उपस्थिती भरभरून देत असे. प्रिय देवाचे लेकरा, जे लोक दररोज पृथ्वीवर येशूसोबत चालतात, तेच तुरी वाजल्यावर आकाशात त्यांचे सोबत सदैव राहण्यासाठी उचलले जातील. अधिक ध्यानासाठी वचन. जे त्यांच्यासोबत आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. प्रकटीकरण 17 अध्याय 14 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी आयुब 11 अध्याय 12 ते 13 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 9 अध्याय 1 ते 21 वचन. धन्यवाद.